तात्यासाहेब कोठे व स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर, महेश अण्णांवरती प्रेम करणारे सर्वच व कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच, इथं जमलेले सर्वच बंधूंनो, खरं तर 1 तारखेला दरवर्षी आपण महेश अण्णांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। पण दुर्दैवाने आपल्या सर्वांना माहिती आहे की 14 जानेवारीला अण्णा प्रयागराजला गेले होते आणि त्यांचं आकस्मिक निधन त्या ठिकाणी झालं। खरं तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर 1992ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी घरकुल सारख्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक विकास कामांपासून वंचित होता आणि त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, असे अनेक विकास कामं त्या ठिकाणी महेश अण्णांनी केले। आणि अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत 15-20 हजार रुपयाची होती, आज त्या घरांची किंमत जवळजवळ 15-20 लाख रुपये झालेली आहे। म्हणजे महेश अण्णांचं कर्तृत्व कसं होतं हे मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहात। पण अनेक स्वप्न ते सोलापूरकरांसाठी बघितले होते, ते स्वप्न मला वाटतं त्यांच्या हातून राहून गेले। पण निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही अण्णांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढे काम करूया। अनेक तरुणांना त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता, त्या IT पार्कच्या माध्यमातून असू दे, महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता। त्या प्रयत्नाचा त्यांच्या प्रयत्नांची एक प्रेरणा घेऊन मला वाटतं मी विडी घरकुल सारख्या भागामध्ये शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि तेच आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे। निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं। आज अनेक जण मनोगत व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील, अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल, हे सगळेजण सांगत होते आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं लागतंय हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी खंत मला माझ्या मनात आहे, कारण एवढ्या कमी वयात अण्णा या आपल्यातून निघून गेले। मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं, हसत खेळत मला वाटतं ते अनेक जणांना 17 तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया असा अनेकांना त्यांनी निरोप दिला होता। पण अचानक अशी दुर्दैवी घटना घडली। निश्चित मी एवढा आवर्जून सांगतो, आताच माझे मोठे बंधू देवेंद्र दादांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं तात्या गेल्यानंतर होतं, महेश अण्णांच्या पाठीमागं होतं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं, यापुढेही महेश अण्णा जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागं असंच राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो। आणि तुमचे जे काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी आमच्या स्वतःचे समजून तुमच्या अगोदर त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं राहू एवढं आवर्जून सांगतो। तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार ते आमच्या अंगावरती घेऊन तुमची ढाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो। विष्णू महेश प्रतिष्ठानची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय आणि ती विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबांनी व स्वर्गीय महेश अण्णांनी या सोलापुरात काम केलंय त्या दृष्टिकोनातून, त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया। अनेकांनी मला बोलत असताना सांगितलं, आत्ताच आमचे महेश भाऊ गाडेकरांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही एक प्रतिष्ठान काढा, त्या प्रतिष्ठानला जे काही मदत आपल्याला करता येईल त्या मदत आपण करूया असं महेश भाऊंनी सांगितलं। मग त्यावेळेस युवराज दादांनी सांगितलं, अक्षय भाऊंनी सांगितलं, अनेक जणांनी मला असे
संकल्पना दिली होती की आपल्याला सर्वांना मुख्यमंत्री आर्थिक सहायता निधी माहिती आहे, उपमुख्यमंत्री आर्थिक सहायता निधी माहिती आहे। जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतात तर हॉस्पिटलला आपण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री सहायता निधी असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, ते ज्या पद्धतीने मदत करतात तशा पद्धतीने आपण विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण तशी मदत करावी असं अनेकांनी मला सुचवलं। आज आपल्याला माहिती आहे देवेंद्रदादा असतील, त्यांनी विष्णुपंत आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं अनेक गोरगरिबांना धान्य देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। लोकमंगलच्या माध्यमातून आमदार सुभाष बापू देशमुखांनी सुद्धा मला वाटतं अनेकांकडून धान्य घेऊन, अनेकांकडून डोनेशन घेऊन त्यांनी ती मदत करण्याचं काम केलेलं आहे। पण माझी संकल्पना अशी आहे, जर आपण प्रत्येकाने दिवसाला 10 रुपये खर्च केलो म्हणजे महिन्याला आपल्या एका व्यक्तीचे 300 रुपये होतात। जर असे आपले प्रतिष्ठानचे 1000 सभासद झाले तर 1000 सभासदाचे 300 रुपयांनी 3 लाख रुपये होतात। 3 लाख रुपयाची जर निधी आपल्या प्रतिष्ठानकडे असली तर एखाद्याचं बिल जर 50,000 रुपयाचं असेल, 1 लाख रुपयाचं असेल तर त्याला 10% रक्कम आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून द्यायचं। आपल्याला सर्वांना माहिती आहे हॉस्पिटलचा जेव्हा विषय आपल्या घरात येत असतो, अनेकांना अडचणी असतात, अनेकांना पैसे कसं उभा करायचा हे डोक्यात विचार चाललेला असतं। पण आपली फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्या बिलाच्या 10% रक्कम आपण त्यांना देऊ शकलो तर मला वाटतं एक चांगलं उपक्रम सोलापूर शहरात आपण राबवू शकतो। आणि हे सगळं करत असताना मला निश्चित तुमच्या सर्वांची मदत हवी आहे। मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त त्या प्रतिष्ठानला माझ्याकडनं जी कमाई होईल, माझ्या महिन्याची जी कमाई आहे त्या प्रतिष्ठानला देईल। पण प्रत्येकाकडनं फक्त दिवसाला 10 रुपये म्हणजे महिन्याला 300 रुपये एवढीच मदत जर आपण करू शकलो तर निश्चित एक गरीब कुटुंबाला त्याच्या हॉस्पिटलच्या वेळेस एक चांगली मदत होऊ शकेल, एवढंच आवर्जून सांगतो। आणि आजच्या घडीला मला वाटतं दिवसाला 10 रुपये आणि महिन्याला 300 रुपये कोणाला मोठे नाही आहेत, त्यामुळं आपण हे जर उपक्रम चालू केलं तर अनेक डोनर सुद्धा त्या माध्यमातून पुढे येतील आणि अनेक जण डोनेशन करतील। पण त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला लोड न घालता फक्त एवढ्याच रकमेची मदत आपण आता घेऊया आणि चांगलं मदत लोकांना करता येईल या दृष्टिकोनातून काम करूया। आज जर आपण 50,000चं जर बिल एखादं झालं आणि 5,000 रुपयाची जर मदत झाली तर मला वाटतं आपण महिन्याला 60 कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो, 60 कुटुंबापर्यंत आपली मदत पोहोचू शकते। त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करूया आणि जे सभासद आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला मदत करतील त्यांच्याकडे सुद्धा अनेक जण आपल्याकडे येत असतील की हॉस्पिटलला एवढा खर्च आहे, आम्हाला काहीतरी मदत करा। आणि तुम्ही जर एखादं नाव सुचवलं, तुम्ही जे दिलेली रक्कम असणार आहे, एखाद्याच्या जरी तुमच्या माध्यमातून मदत झाली तर तुम्ही दिलेली रक्कम सुद्धा ती तिथंच नील होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करूया एवढाच आवर्जून सांगतो। अतिशय कमी वेळात आपण सगळेजण या ठिकाणी आलात, मी तुमचा खरोखरच मनापासून आभार व्यक्त करून सर्वांना निश्चित येणाऱ्या काळात जे काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरिता पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून शब्द देतो। कारण महेशांना गेल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली। पण निश्चित महेशांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असल्यामुळं आपल्याला कुठल्याही संकटाला घाबरण्याचं कारण नाही। कुठलेही संकट आपल्या समोर येऊ द्या, त्या संकटांवरती मात करून आपण निश्चित आपलं जे काही ध्येय आहे त्या सोलापूरसाठी जे काही अण्णांचं स्वप्न होतं, जे काही सामाजिक कार्य तात्यांनी चालू केलं होतं, जे अण्णांनी पुढे घेऊन गेलं ते आम्ही तिघं भाऊ मिळून निश्चित पूर्ण करू एवढं आवर्जून सांगतो। सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून पुन्हा एकदा शुभेच्छेतून आपल्याला घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्यानंतर सुरेश अण्णांचं शेवटचं भाषण होईल, अध्यक्ष भाषण होईल, त्यामुळं 10 मिनिट आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा। कारण अनेक जण बराच वेळ कार्यक्रम चालू आहे, बरेच वक्ते बोलल्यामुळं अनेक जण बाहेर गेलेत, पण आता शेवटचं भाषण आहे त्यामुळं आपण सर्वांनी त्यांचं मनोगत ऐकावं हीच विनंती करतो। आपली रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।